ऐकल्यानंतर तुमच्याकडे मुंगी एवढा असणारा कॉन्फिडन्स हत्ती एवढा झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही आणि तेही योग्य दिशेने मोटिवेट नाही, बिलकुल नाही. यामध्ये मोटिवेट होणार नाही तुम्ही, तर योग्य दिशेने इन्स्पायर होणार आहे आणि तेच इन्स्पिरेशन तेच तुम्हाला परीक्षेमध्ये सक्सेस करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कारण आपण प्रॉपर, भले तुम्ही या ठिकाणी 1 फॉर्म भरला असेल, 2 भरले असेल, 3 भरले असतील, कोणताही फॉर्म भरू द्या, प्रत्येकासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येकाचा सिलेबस जो आहे तो सारखाच आहे आणि वेतन तर तुम्हाला मोटिवेशन घेण्यासाठी वेतन तर जबरदस्त आहे. वेतन हे मोटिवेशन घेण्यासाठी आहे, परंतु इन्स्पिरेशन हे जे आहे ते आपल्याला परीक्षेपर्यंत टिकवायचं आहे. मोटिवेशन हे आज संध्याकाळी घेतल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत राहील का नाही याची काही गॅरंटी नसते, परंतु इन्स्पिरेशन जे असतं ते तुमच्या आतून येत असतं आणि ते आतून येण्यासाठी आपल्याला प्रॉपर आपल्या सर्व मनाच्या सर्व दारे दरवाजे उघडून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक सटीक कधीही कोणत्याही क्षणी हॉल तिकीट आलं तरी इतर गडबडून गेल्यानंतर तुमच्या आतून एक आवाज येणार की येऊ द्या, उद्या पेपर असू द्या, परवा पेपर असू द्या, मला माहिती आहे या 100 प्रश्नामध्ये मराठीवरती, इंग्रजीवरती, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीवरती कोणते प्रश्न येणार, कोणता या ठिकाणी टाईप येणार हे मला अगोदरच माहिती आहे आणि तो प्रत्येक टाईप मी पाहिलेला आहे. प्रत्येक टाईप मी कमीत कमी एकदा तरी तो सोडवलेला आहे, जेणेकरून मी पेपरमध्ये सहज पद्धतीने तो टॅकल करू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला परीक्षेच्या अगोदरचे 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 2 दिवस हे जे राहिलेले दिवस असतात यामध्ये स्थिर ठेवतात आणि ते स्थिर राहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण वर्षानुवर्ष विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु परीक्षेच्या अगोदर नेमकं 7 दिवस अगोदर, 5 दिवस अगोदर, 3 दिवस अगोदर आदल्या रात्री पूर्णपणे गडबडून जातात. काही विद्यार्थ्यांना तर आदल्या रात्री झोपच येत नाही. एवढे ते पॅनिक होतात, एवढे एन्झायटी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ती केवळ आणि केवळ उद्याचा पेपर कसा असेल ही एन्झायटी तुमचा घालवण्याचा आजचा हा या ठिकाणी काय आहे प्रयत्न आहे. उद्या म्हणजे उद्या नव्हे, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी. शब्दशः काही विद्यार्थी अर्थ घेऊन म्हणतील की उद्याच पेपर आहे, तसं नव्हे, ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या दिवशी. मग याच्यामध्ये मी तुम्हाला 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका सांगणार आहे का? नाही. ऑलरेडी मी तुम्हाला ती दिलेली आहे, तुम्ही सर्वांनी ती पाहिलेली आहे. पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. दोन्ही पार्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहून घ्या, दोन्ही पार्ट पाहून घ्या. 4-5 तासाचे ते 2 पार्ट असतील. व्यवस्थित पाहून घ्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला काही पैसे लागत नाहीत. व्यवस्थित पाहून घ्या. ॲक्च्युअल जसाच्या तसा जो तुम्हाला एक्झामला अपकमिंग डेजमध्ये परीक्षेच्या दिवशी जशी प्रश्नपत्रिका येणार आहे सेम टू सेम तशीच प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेली आहे. प्युअर TCS पॅटर्ननुसार तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला बिलकुलही सरप्राईज होणार नाही की यार पेपर कसा येईल, कोणकोणते टॉपिक येतील, मी काय करू, माझा अजून कोणता टॉपिक कव्हर करायचा राहिलेला आहे, यातील एकही शंका तुमची उरणार नाही. त्यासाठी एक पहिलं काम तुम्ही करायचं आहे की 100च्या 100 प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, पेशन्सने म्हणतोय, कारण तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जे घटक ठरणार आहे तो म्हणजे पेशन्स. बऱ्याच जणाला पेपरमध्ये 2 तास बसण्याचाच पेशन्स नसतो. ओके, 1.5 तास झाला, 1 तास झाला की त्यांची एनर्जी संपते. पहिली गोष्ट तुम्हाला तो पेशन्स निर्माण करण्यासाठी टेस्ट भरपूर सोडवल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही एक काम करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सविस्तर पद्धतीने या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. पुढे जाण्याअगोदर 2 गोष्टी मी कन्सिडर करतो की तुमच्याकडे हे समाज कल्याणचं संपूर्ण भरतीचं स्पेशल हे जे काय आपण व्हिडिओ लेक्चर, ई बुक, ऑनलाईन टेस्ट, प्रॉपर TCS पॅटर्न सगळं तुमच्याकडे कंटेंट आहे. नसेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता, फक्त 275 रुपयामध्ये आहे. या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता 72 48 93 0176 आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झामोडीच्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे आता अवेलेबल झालेला आहे. दुसरी गोष्ट मी कन्सिडर करून चालतो की तुम्ही समाज कल्याण विभागाची जी आपण 100 प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणाचं जी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली असेल. ह्या 2 गोष्टी मी कन्सिडर करतो आणि पुढचा कानमंत्र मी तुम्हाला सांगतो सक्सेस होण्याचा जबरदस्त. आणि पहिला या ठिकाणी कानमंत्र म्हणजे तुमची हॉकॅबलरी म्हणजे या ठिकाणी दररोज या ठिकाणी 10 शब्द परीक्षेपर्यंत काय करायचे आहेत, अगदी या ठिकाणी फक्त वाचायचे आहेत. तुम्हाला समजणार नाही की तुमच्या मेंदूमध्ये कॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये कधी फिट झाले. कसे वाचायचे बाबा, तर सर्वप्रथम एक शब्द घ्यायचा आणि हे सर्वांना मी आपला जो कोर्स आहे त्यामध्ये सगळ्यांना मी दिलेला आहे. ठीक आहे, प्रत्येकाकडे ही डिक्शनरी आहे. फक्त ओपन करून फक्त वाचायचं, पाठ करायचं नाही, कोकणपट्टी तर बिलकुल नाही. तुम्हाला पण समजणार नाही की अरे हे कधी माझ्या मेंदूमध्ये बसलं. पहिलं म्हणजे या ठिकाणी त्याचा शब्द म्हणजे समानार्थी शब्द आपण अबेट. ओके, मग त्याचा शब्द, मग त्याला सिनोनियम. ओके, ह्या अबेटला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत. आता अबेटचा या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये तर अर्थ मी तुम्हाला लिहून दिलेला आहे या शब्दसंग्रहामध्ये. मग त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे तो घ्यायचा.
त्या समानार्थी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे घ्यायचा आणि त्या विरुद्धार्थी शब्दाचा पुन्हा समानार्थी शब्द कोणता आहे घ्यायचा आणि त्या समानार्थी शब्दाचा अर्थ मराठीमध्ये काय आहे घ्यायचा. म्हणजे एका शब्दाचे तुमचे जवळपास या ठिकाणी 4 ते 5 शब्द होत आहेत. म्हणजे तुम्ही 10 शब्द जरी या ठिकाणी दररोज टार्गेट ठेवलं तर तुमचे जवळपास या ठिकाणी दररोज 50 शब्द होत आहेत. आणि हे असा जर कंटिन्यू तुम्ही या ठिकाणी 30 दिवस केलं तर विचार करा मित्रांनो, या ठिकाणी तुमचे 1,500 शब्द होतात. आणि हे 1,500 शब्द म्हणजे ही डिक्शनरी कोणती ऑक्सफर्डची नाही, कोणती या ठिकाणी आपण जे डेली जे वापरत असतो ते डिक्शनरी नाही. ही स्पर्धा परीक्षेची मी तुम्हाला काय केलेली आहे, व्हॉकॅब्युलरी दिलेली आहे, स्पेशल आणि स्पेशल इंग्लिश. आणि ते पण या ठिकाणी जे आत्ता ज्या रिसेंट ट्रेंड चाललेला आहे त्या ट्रेंडला अनुसरून जे की आत्ताचा रिसेंटचा जो ट्रेंड आहे त्यातली जी व्हॉकॅब्युलरी विचारली जातात ते कोणती ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये नाही की A to Z सुरुवात केली तिथून पुढं A फॉर ॲपलपासून सुरू केलं असं नाही. हे जे शब्द येत आहेत ते येत आहेत द हिंदूच्या एडिटोरियलमध्ये किंवा इंडियन एक्सप्रेसच्या असू द्या. ह्या बाकी हे जे एडिटोरियल सेक्शन आहे तर त्यातलेच या ठिकाणी आपल्याला ह्यामध्ये व्हॉकॅब्युलरी शब्द पाहायला भेटतात. तर ते शब्द या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. आणि असे दररोज मी म्हटलं की बाबा 50 शब्द जरी तुमच्या नजरेखालून गेलं, ओके, 10 × 5 50 शब्द जरी गेले तर 1,500 कमीत कमी 1,500 शब्द तुमच्या माइंडमध्ये बसतात. त्यानंतर घ्या मग टीसीएच्या खऱ्याखुऱ्या प्रश्न सोडवायला. त्यामध्ये जो पण या ठिकाणी शब्द आहे, जे पण शब्द आहेत तुम्हाला बिलकुल जाणवणार नाही की अरे हे शब्द माझ्या अनोळखी आहेत असं तुम्हाला वाटणारच नाही. आणि ते न वाटणं हेच इंग्लिशचा या ठिकाणी सक्सेस मंत्र आहे. ठीक आहे, हेच इंग्लिशचे तुमचे फिक्स 5 मार्क या ठिकाणी तुम्हाला देऊन जाते. फक्त 5 मार्क पॅसेजवरचे. बाकी त्या शब्दाचा तुम्हाला या ठिकाणी सिनोनियम, अँटोनियम, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये जवळपास इंग्लिशचा जर 90% सिलेबस बघितला तर पुरा व्हॉकॅब्युलरीवरती बेस आहे. व्हॉकॅब्युलरी प्रत्येक या ठिकाणी विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्यावर तुम्हाला तर समजूनच जाईल की यार व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय. हे आजकाल काय करून ठेवलं, ग्रामर कमी आणि व्हॉकॅब्युलरी जास्त. मी प्रत्येक ग्रामरचा मराठीशी तुलना करून तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. ओके, इकडं तुम्हाला नाम घेतलं की तिकडं नाऊन घेतलेलं आहे. या पद्धतीने संपूर्ण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तुम्हाला एक टॉपिक 2-2 वेळेस या ठिकाणी शिकवलेला तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे ग्रामरबद्दल चिंता करायची गरज नाही. परंतु वेळ आहे की आत्ता सटीक काय केलं पाहिजे, सटीक म्हणजे एकदम टू द पॉईंट काय केलं पाहिजे. ग्रामर तर करायचंच आहे, परंतु कधी, ओके, ग्रामर करायचं आहे जसं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस असेल, चेंज व्हाईस, हे तर आपल्याला करायचं आहे. मेन टॉपिक तर आपल्याला करायचेच आहेत. हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. परंतु सटीक आता समजा आपला पेपर 7 दिवसावाला, 5 दिवसावाला, 4 दिवसावाला, आपण घाबरलो नाही पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तुम्हाला सर हे तर तुम्ही सांगितलं बाबा इंग्लिश पुरतं तर झालं आमचं, आम्हाला बऱ्यापैकी इंग्लिश पुरतं तर कळालं बाबा, जास्तीत जास्त वाक्यावरती भर द्या. त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, त्याच्यावर सिनोनियम येतं आहे, अँटोनियम येतं आहे, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन येतं आहे, फिल इन द ब्लँक येतं आहे, पॅसिव्ह कॉम्परेशन येतं. हे तर झालं बाबा आमचं सगळं. ओके, बऱ्यापैकी या ठिकाणी कॉन्फिडन्स तर यायला जमा झाला. आणि बाकी उरलं सुरलं आपण जो दिलेला आहे ते प्रत्येक टॉपिक तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर कम्पेअर करून करायचं आहे, जेणेकरून तुमचं इंग्लिश पण परफेक्ट होतं आहे, ग्रामर इंग्लिश आणि मराठी पण ग्रामर कम्प्लीट होतं आहे. मग आता नेमकं मराठीसाठी करायचं काय, तर बघा मराठीसाठी ते ग्रामर तर आहे, ते तर तुम्हाला या ठिकाणी ओव्हरलुक करायचंच आहे. ठीक आहे, त्यावरती तर तुम्हाला करायचंच आहे. उरलं सुरलं तुम्हाला जास्तीत जास्त काय विचारलं जातं मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत, लेखकाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. मग आता एवढी सगळी बाजारामध्ये पुस्तकं, एवढे सगळे मोठे मोठे लेखक, नेमकं करायचं काय, तर करायचं काय, तुम्ही कुठेही भरकटू नये म्हणून आपण हे 275च्या कोर्समध्ये तुम्हाला खरे टीसीचे प्रश्न सुद्धा हजारो दिलेले आहेत. बेसिक तर दिलेलं आहे, अगदी बेसिक पासून सगळे टॉपिक वगैरे तर दिलेले आहेत, परंतु खरे हजारो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यामध्ये जे तुम्हाला देण्याचा प्रकार जो केलेला आहे, जसं की या ठिकाणी आपण बघा जिप्सी हा कविता संग्रह कोणाचा आहे. मग आता या ठिकाणी फक्त तुम्हाला त्याचं उत्तर सांगून बाबा मंगेश पाडगावकर यांचा आहे असं नाही, तर बाबा मग सुरेश भटांचे कोणकोणते पुस्तक आहेत, रंग माझा वेगळा आहे, रूपगंध आहे. आणि हेच पुढच्या प्रश्नामध्ये, पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न बनवून हाच ऑप्शन येतो की बाबा सांगा रंग माझा वेगळा हे म्हणजे काय साहित्यकृती आहे, ती कोणाची आहे, रूपगंधा कोणाची आहे. मग जो ऑप्शन आला त्यालाच आपण या ठिकाणी टॅकल करायचा, जो की सटीक झाला अभ्यास. फापट पसारा करायचा नाही, कारण एवढे हजारो लेखकांची नावं, हजारो पुस्तकांची नावं आपण लक्षात ठेवायला काय कॉम्प्युटर नाही. आणि ते काही मित्रांनो या ठिकाणी डॉंकी वर्क कामाचं नाही, स्मार्ट वर्क करायचं. मी एवढ्यासाठी सांगतो की आता असं नाही की 4 तुमचे 1 वर्षांनी परीक्षा आहे, 9 महिन्यांनी परीक्षा आहे, 1.5 वर्षांनी, असं नाही. ही तुमची परीक्षा कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते. त्यासाठी मी तुम्हाला कानमंत्र हा देत आहे. ओके, मग या ठिकाणी इंदिरा संतसाठी मृगजळ आहे. ओके, हे जे आहे हे सटीक
सटीक म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. समानार्थी शब्द त्याच पद्धतीने तुम्हाला असं डिटेल स्पष्टीकरण असं. हे तर झालं PYQचे हजारो प्रश्न. ह्याचे इतर संभाव्य प्रश्न तुम्हाला हजारो दिलेले आहेत. हे सगळं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की बाबा भरकटू नका. जसं की आता लगेचच बघा लागोपाठ बनगरवाडी हे पुस्तक लगेच बनगरवाडी हे पुस्तक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्यावरती चित्रपट पण आला होता बनगरवाडी नावाचा. मग त्यामुळे हे आपल्याला व्यंकटेश माडगुळकर त्या काळी माहिती होतं. ठीक आहे, माहिती होतं की बाबा हा चित्रपट आल्यामुळे हे बऱ्यापैकी बनगरवाडीवरती आपल्याला माहिती झालं. परंतु मग बाकीचं जसं प्रख्यातचे तर महत्त्वाचे की बाबा तो मी नव्हेच हे कित्येक वेळ याच्यावरती नाटक पण आहेत, याच्यावरती किती काही कलाकृती आहेत आणि साहित्य संग्रह तर भरपूर. तर हे मग कुणाचं आहे तर प्रख्यातचं आहे. गदी माडगुळकरांचे या ठिकाणी गीत रामायण वगैरे हे आपल्याला रेडिओला पण लागत होतं, पाठीमागं TV ला पण लागत होतं. त्यामुळे हे आपल्याला माहिती आहे. परंतु बाकीचे जसे की आनंद यादव, नटरंग आहे, गोतावळा आहे, हेच पुढं प्रश्न बनून येतात. त्यामुळं हे करासाठी करा, बरकटू नका. हजारो लाखो प्रश्न आहेत. करणार काय, नेमकं करायचं काय, हा प्रश्न तुमच्या पुढे जर पडला तर मित्रांनो गोंधळून जाल आणि हॉल तिकीट आल्यावर तर तुमचा कॉन्फिडन्स 0 होण्याची शक्यता असते. काय विद्यार्थी तर फॉर्म भरतात तर परीक्षेला जात नाहीत. का रे बाबा, तर माझा अभ्यास झाला नाही, पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करून मी पेपर देतो. तर हे चुकलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला नसायला पाहिजे. हे नसायला पाहिजे. उलट असं पाहिजे की बाबा अगोदर वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास नाही केला आणि परीक्षा जवळ येईल तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. जवळ येईल तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आणि तो केव्हा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये काय येणार आहे, परीक्षेची रूपरेषा काय असणार आहे, काय विचारलं जाईल, हे ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी माहिती पडतं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय होतं, तो कॉन्फिडन्स येतो की चला काय वेगळं काय येणार नाही, मला माहिती आहे. तुम्ही म्हणता सर आता तुम्ही हे पण सांगितलं, इंग्रजी सांगितलं, मराठीचं पण या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाबा पॅसेजवरती 5 प्रश्न आहेत, व्हॉकॅब्युलरी करा, पुस्तक करा, लेखक करा. ओके, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असेल, समास असेल, हे तुम्ही अलंकार आहे, हे तुम्ही या ठिकाणी जास्त भर द्या असं सांगितलं. मग या ठिकाणी जीके साठी करायचं काय. आता जीके एक वास्ट सिलेबस आहे. तर मी तुम्हाला स्पेशल काय करतो मित्रांनो, जीकेचं ई-बुकच देऊन टाकतो. असे प्रश्न की जे तुम्हाला या ठिकाणी जे PYQ विचारले जात आहेत हे तर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ते तर प्रश्नपत्रिका तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली फ्री ऑफ कॉस्ट, ते तर तुम्ही पाहालच. परंतु याच्या अनुषंगाने कारण जीकेचा वास्ट सिलेबस आहे, एवढं तेवढं करून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. मग यासाठी अगदी त्याच धर्तीवरती त्याच पॅटर्नवरती हजारो प्रश्न काय करतोय, संभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासह मी तुम्हाला यामध्ये स्पेशल देतोय. कारण जीकेचा असं स्पेसिफिक 100 प्रश्न केलं, 400 केलं, 500 केलं असं होत नसतं. त्याला आपल्याला हजारो प्रश्न या ठिकाणी अभ्यासावं लागतात. त्यामुळे हजारो प्रश्न मी तुम्हाला काय करतो, अभ्यासाला या ठिकाणी देतोय. आणि ते पाठ तर बिलकुल करायचे नाहीत, फक्त या ठिकाणी काय करायचे, नजरे घालून टाकायचे. कारण हे MCQ टाईपची परीक्षा असते. MCQची असल्यामुळे बरोबर 4 ऑप्शन आले की एक ऑप्शन आपल्याला त्याचा टिक मार्क होत असतो. त्यामुळे पाठ करायचे नाहीत, घोकरपट्टी तर बिलकुल करायचं नाही. फक्त काय करायचं आहे, आपल्याला रिव्हिजन मारायचे. काय करायचे, त्याची रिव्हिजन मारायची आहे. बरोबर आपल्या या ठिकाणी काय होतं मित्रांनो, तर परीक्षेमध्ये पाहिल्यानंतर बरोबर आपल्याला एक ऑप्शन जो बरोबरचा आहे तो आपल्याला या ठिकाणी आठवत असतो. मग या ठिकाणी मराठी झालं, इंग्रजी झाले, सामान्य झालं, मग बौद्धिक चाचणी नावामध्येच त्यांनी बौद्धिक चाचणी दिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी बौद्धिक म्हटल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर बघितलं, बऱ्याच जणाला असं वाटतं की गणित विचारलंच जाणार नाही. म्हणून मी पहिल्यांदाच तुम्हाला काय केलेलं आहे, थोडंसं त्याचं आकलन. आणि हे अशा आता मोठे लट मी तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे हे माझं समजावून देण्याचं एक स्किल असतं की बाबा आता हे जर नफा तोट्याची किंमत आली बाबा, ओके, नफा तोट्याचा एखादा जर प्रश्न आला तर मी कसं बाबा, तुम्ही समजा दुकानदार आहात तसं समजा वगैरे वगैरे, हे सगळं बेसिक या ठिकाणी मला सांगायची सवय. म्हणून हे सगळं तुम्हाला असं शिकवताना मी केलेलं आहे. त्याचा तुम्ही जास्त या ठिकाणी म्हणजे लय मोठा प्रश्न आहे असं सांगू ना, तसा मोठा आहे, कॅल्क्युलेटिव्ह आहे. परंतु लक्षात ठेवा, ओके, ती स्ट्रॅटेजी मी पुढच्या 3 मिनिटांमध्ये सांगणारच आहे की बाबा हे प्रश्न सोडवल्यानंतर होतंय काय. ठीक आहे, म्हणजे सांगायचं काय की नफा तोट्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे. परंतु त्यांनी ज्या अर्थी बौद्धिक चाचणी दिलेला आहे, मागील हजारो प्रश्न अभ्यासल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने समजत आहे की बाबा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त या ठिकाणी बुद्धिमत्ता करायचं आहे. जास्तीत जास्त काय करायचं आहे, बुद्धिमत्ता देताना मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक देणार आहे. असं नाही की मी माझा ताण वाचवण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी कमी देतोय वगैरे, असं नाही. कारण मला माहिती आहे की बाबा या ठिकाणी ॲव्हरेज हा टॉपिक पण तेवढाच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला नफा तोटा पण तेवढंच महत्त्वाचा आहे, लसावी मसावी पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी टाइम अँड वर्क तेवढा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कारण त्यावरती सुद्धा प्रश्न येतात. परंतु या ठिकाणी तुलनेने जर आपण बघितलं तर तुलनेने जास्तीत जास्त कशाचे आहेत मित्रांनो, तर बुद्धिमत्ताचे आहेत. मग करायचं काय नेमकं सर, आता तुम्ही म्हणताय बुद्धिमत्ता पण करा, अंकगणित पण करा, करे तो करे क्या. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं, आता खरं या ठिकाणी तुम्हाला कानमंत्र मी या ठिकाणी देतोय, करे तो करे क्या. या इकडं आता
कानमंत्र ऐकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, परत पश्चाताप होण्यापेक्षा हे तुमच्या संग्रही राहू द्या. अगदी माफक फीमध्ये एवढं क्वालिटी आणि एवढं मस्त कंटेंट तुम्हाला एवढ्या कमी फीमध्ये दिलेलं आहे. त्याचं एकच कारण आहे की तुम्ही भरकटू नये, दिशा भरकटू नये, हे याचं महत्त्वाचं कारण आहे. सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे हे तुमच्या संग्रही राहू द्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे त्यांचे एवढे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत की सर एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी, आणि विशेष म्हणजे आमची दिशा भरकटणारच नाही याची पुरेपूर यामध्ये काळजी घेतलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी हे संग्रही राहू द्या. कसं घ्यायचं आहे, फक्त 275 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये टू द पॉईंट या ठिकाणी स्टडी करायला सगळं कंटेंट एकाच ठिकाणी आणि एकदम सटीक असं भेटत आहे. तर याचा नक्की लाभ घ्या. तर कानमंत्र असा आहे बघा मित्रांनो. तर हे तर तुम्ही केलंच बाबा. हे काय केलं मित्रांनो या ठिकाणी, तर आतापर्यंत सांगितलेलं व्हॉकॅब्युलरी पण केली, समानार्थी आलं, विरोधार्थी आलं, पॅसेज आलं, हे सगळं आलं. परंतु त्यासोबत तुम्हाला बरेच विद्यार्थी काय करतायत की बाबा फक्त त्याच्यावरती भर देत आहेत. तर तसं करू नका. प्रत्येक टॉपिक नजरेखालून घाला. प्रत्येक टॉपिक जास्तीत जास्त समासावरती भर द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्यावरती प्रश्न येतच आहे जास्त. ओके, अलंकार असतील, टेन्स असतील, हे तर तुम्हाला या ठिकाणी करायचेच आहेत. परंतु सगळे टॉपिक केल्यामुळे काय होईल, 25 पैकी जे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धींनी जे स्किप केलेलं आहे त्या स्किप केलेल्यापैकी तुम्हाला जर त्यातला 1-2 जरी जास्त मार्क मिळाले, कारण बघा TCAचा तसा पण काही सरळ सेवेचा असल्यामुळे एवढा पण हार्ड पेपर मराठीचा येत नाही. त्यामुळे बऱ्याच जे विद्यार्थी असे एकदम म्हणजे तुटपुंजा अभ्यास का बाबा नाही बाबा हेच एवढंच करायचं आहे, झापड्या लावून अभ्यास करायचा आहे, तर ते जास्तीत जास्त 22 पर्यंत जातील. 25 पैकी 22 पर्यंत मराठीमध्ये घेणं काय अवघड नाही. मग 22. परंतु तुम्ही जर यामध्ये 1 मार्क किंवा 2 मार्क जरी जास्त घेतले तरी मित्रांनो तुम्ही त्यांच्यापेक्षा काय आहे, मेरिटकडे झुकता. मेरिटकडे ॲव्हरेज पाडणं महत्त्वाचं नाही. ॲव्हरेज तर तुम्हाला पाडावं लागतात, त्याला तर सिलेक्शन होणारच नाही. 45% गुण असल्याशिवाय तुमचा विचार तर केलाच जाणार नाही उमेदवाराचा. ओके, भले तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये एक जणच असाल आणि जागा एकच आहे आणि दुसरा उमेदवारच नाही, मग तुम्ही म्हणायचं नाही की सर एकच जागा आणि माझ्या कॅटेगरीचा मी एकटाच आहे म्हणल्यावर माझी मला घेऊन टाका, तुम्हाला काय करायचं 0 जरी पडले तरी. तसं नाही. त्यांना असले उमेदवार कमी क्वालिटीची घ्यायचेच नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आमची ती एक जागा काय राहू द्या, तर ती एक जागा आमची रिक्त राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. तिचा एक जागा आमची रिक्त राहू द्या किंवा दुसऱ्या कॅटेगरीला देऊ, दुसऱ्या उमेदवाराला देऊ, पण ती जागा आम्हाला भरायची नाही. ती तुम्हाला किती मार्क पाहिजे त्या जागेवर दावा मिळवायचा असेल, मान्य तुम्ही एकटाच आहे, जागा पण एकच आहे, पण तुम्हाला कमीत कमी 45% गुण पाहिजे आहेत. म्हणजे 100 पैकी 45 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजेत असा त्यांचा अर्थ आहे. तुम्हाला 44 प्रश्न जर बरोबर आले तर तुमचा विचार होणार नाही. मग तुम्हाला 46 जरी पडले आणि तुम्ही एकटाच आहे, एकच जागा आहे तुमच्या कॅटेगरीची, तर ती तुमची या ठिकाणी 100% जागा होणार. परंतु त्याच्याऐवजी जर 44 मार्क पडले तर तुमची ती जागा पण नाही, तुमचे उमेदवारी पण नाही, काहीच नाही. त्यामध्ये तुम्ही सपशेल बाद ठरता असं त्यांचं आहे. त्यामुळे तेवढे तर मार्क घ्यायचेत. परंतु यामध्ये होतं असं की 45% मार्क मिळवणं काहीच या ठिकाणी अवघड नाही, कारण काठिण्य पातळी सरळ सेवेची आहे आणि सरळ सेवेला जर ॲव्हरेज अभ्यास न करता जरी गेला तर मराठीमध्ये कसे पण तुम्ही 15+ मिळवता अभ्यास न करता, आणि थोडाफार अजून अभ्यास जर तुम्ही केला तर कसा पण 22+ जाता. परंतु 22+ नाही, इथं तुम्हाला आउट ऑफ घेणं खूप गरजेचं आहे जर मेरिटमध्ये यायचं असेल तर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर 22पेक्षा +3 जर घेतले, +2 जर घेतले तर तुम्ही काय होता मित्रांनो, ॲव्हरेज जातात, म्हणजे याच्या कट ऑफमध्ये जाता. ठीक आहे, कट ऑफमध्ये जाता. म्हणजे कट ऑफ जर या ठिकाणी समजा 200 पैकी जर समजा कट ऑफ 160चा लागला, 160चा लागला, ओके, किंवा 175चा लागला, ठीक आहे, 175चा लागला कट ऑफ. जर पेपर खूप सोपा आला तर, खूप अवघड आला तर 160चा लागेल. मग या ठिकाणी भरपूर विद्यार्थी समजा 175चा लागला तर भरपूर विद्यार्थी 155वर अडकतात, 158वरती अडकतात, 160वरती अडकतात, आणि कट ऑफ लागला 175च्या वरचे उमेदवार घेतलेले आहेत. तर आपल्याला हे जो काही गॅप आहे, हा जो काही गॅप आहे, तर हा आपल्याला भरून काढण्यासाठी असे जे एक्स्ट्रा प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि ते सोडवण्यासाठी इतरांपेक्षा थोडी जास्त मेहनत, इतरांपेक्षा थोडासा स्मार्ट अप्रोच, जो की स्मार्ट अप्रोच मी आतापर्यंत या ठिकाणी सांगत आहे की हा तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर सगळे टॉपिक या ठिकाणी तुम्ही काय करा, ओव्हरलुक करा. एकदम त्यामध्ये डीपमध्ये जाऊ नका, वेळ कमी पडेल. ओव्हरलुक करा. ज्यामध्ये डीप जायचं आहे ते आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. डिस्क्रिप्शनमध्ये जी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली ती पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की यार कशावरती जास्त भर दिला पाहिजे. कारण तोंडी मी सांगू शकत नाही, की कुणीच सांगू शकत नाही की हे करा ते करा ते करा. ते तुमच्या या कानाने ऐकाल, या कानाने सोडून द्याल. सांगायला काय मी लिस्ट तुम्हाला देऊ शकतो की हा करा टॉपिक, हा करा टॉपिक, हा करा, ह्या कानाने ऐकाल, ह्या कानाने सोडून द्याल. परंतु ते 4 तासाची ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका स्वतःहून पाहाल, स्वतःहून ते समजून
लिहून घ्याल त्यावेळेस तुम्हाला समजेल की अरे हे खराखोरा TCS पॅटर्न आहे. त्यामुळे ती तुम्ही आवर्जून पहा. आता व्हॉकॅब्युलरी तुम्ही केली म्हणजे तुमचा या ठिकाणी काय झालं मित्रांनो, जवळपास 80% ते 90% तुमचं काम खतम झालेलं आहे. व्हॉकॅब्युलरी केली, तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन जमलं, सिनोनिम जमलं, अँटोनिम जमलं, वन वर्ड सबस्टिट्यूशन जमलं, फिलिंग द ब्लँक जमलं आणि एरर सुद्धा जमलं. कारण तुम्हाला जर त्याचा अर्थ समजला तर टेन्स समजेल, टेन्स समजला तर तुम्हाला त्यातली एरर कोणतं आहे ते बऱ्यापैकी समजेल. उरला सुरला पार जो ग्रामरचा आहे ते सुद्धा तुम्ही काय करा, ओव्हरलो करा. आणि मी दिलेल्यातून जर केलं तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी सेपरेट करायची गरजच पडत नाही. कारण मी काय केलेलं आहे, ह्याचा एक टॉपिक झाला की सेम तोच टॉपिक, ह्याचा नाम झाला की तोच नाऊन टॉपिक ह्याचा घेतलेला आहे. नामाला जे बोललं जातं तेच नाऊनला म्हटलं जातं, नामाची जी उदाहरणं आहेत तीच नाऊनची उदाहरणं आहेत. त्यामुळे वेगळं या ठिकाणी करायचं नाही. ओके, तिकडं प्रेझेंट टेन्स आहे तोच इकडं काय आहे वर्तमान काळ आहे, वेगळं करायची गरज नाही. हे ज्याला कळलं की भाषा भाषा आहे, इंग्रजी असू द्या मराठी असू द्या, भाषा भाषा आहे, भाषा शिकण्याचा ग्रामर शिकण्याचा दोन्ही कंबाईन करून शिकण्याचं खरं मजा असते, ते ज्याला कळलं त्याला या ठिकाणी हे दोन्ही विषय सोपे गेले. आता मराठी झालं, इंग्रजी झालं. सामान्य नियमासाठी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बाबांनो काय करा, तर सामान्य नियमासाठी या ठिकाणी जे PYQ आहेत, हजारो PYQ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत आपल्या ह्या 275च्या कोर्समध्ये. ते पहिल्यांदा करा, पहिल्यांदा ते करा, फर्स्ट त्याला प्राधान्य द्या. आणि त्यानंतर हजारो प्रश्न जे मी संभाव्य दिलेले आहेत, हजारो म्हणतोय ठीक आहे, हजारो प्रश्न. ओके, म्हणजे इतिहासचे असे 1000 प्रश्न, भूगोलचे 1000 प्रश्न, राज्यघटनाचे 1000 प्रश्न, अर्थशास्त्राच्या या ठिकाणी 1000 प्रश्न, ठीक आहे, विज्ञानावरचे 1000 प्रश्न, असे मी तुम्हाला हजारो प्रश्न दिलेले आहेत यामध्ये. तर ते त्यानंतर करा. म्हणजे परीक्षा 7 दिवसावर जरी आली, 5 दिवसावर जरी आली, 4 दिवसावर जरी आली तर तुमच्या मनामध्ये एन्झायटी निर्माण होणार नाही की बाबा मी केलेलं आहे. ठीक आहे, मी काय केलेलं आहे, परीक्षा ज्या पॅटर्न अपेक्षित आहे TCSला तो मी केलेला आहे. हे तुम्हाला जो समाधान, फिलिंग, सॅटिस्फॅक्शन ते भेटतं, तो तुमचा कॉन्फिडन्स शेवटच्या दिवसामध्ये बूस्ट करतो. त्यामुळे अगोदर ते करा आणि नंतर हे संभाव्य करा, अतिसंभाव्य जे दिलेलं आहे ते नंतर करा. ठीक आहे, आता राहिला विषय बौद्धिक चाचणी. मग आता मी मागाशी सांगितले बाबा बुद्धिमत्ता जास्त विचारतं, मग हे बुद्धिमत्ता साधं सुद्धा करायचं नाही. हे जे मी तुम्हाला हजारो प्रश्न त्याची PYQ दिलेले आहेत तर ते अगोदर तुम्ही या ठिकाणी करायचं. त्यानंतर मग या ठिकाणी उरले सुरले त्यातनं त्यात तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यातनं त्यात तुम्हाला सरासरीवरती जास्त या ठिकाणी भर द्यायचा आहे, नफा तोट्यावरती या ठिकाणी भर द्यायचा आहे, शेकडेवारी पर्सेंटेजवरती तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर मग उरले टॉके या ठिकाणी बोट आणि प्रवाह, नळ पाण्याची टाकी, टाईम अँड वर्क, हे बाकीचे लसावी मसावी, त्यानंतर या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन, हे बाकीचे टॉपिक नंतर तुम्हाला भर द्यायचे आहेत. आणि हे मी तोंडी सांगण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस स्वतःहून डिस्क्रिप्शनमध्ये ती प्रश्नपत्रिका पाहिली असेल किंवा पाहणार असेल त्यावेळेस तुम्हाला अजून टू द पॉईंट या ठिकाणी समजून जाईल आणि तुम्हाला मग समजेल की यार आपण इतरत्र भरकटण्यापेक्षा शेवटच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे, टू द पॉईंट अभ्यास केला पाहिजे. आणि हा टू द पॉईंट तुम्हाला कुठंही शोधाशोध, धावाधाव, पळापळी, शोधाशोध हे सगळे शेवटच्या दिवसामध्ये जर टाळायचं असेल तर एकाच ठिकाणी तुम्हाला आणून ठेवलेलं आहे सगळं काही. समाज कल्याण विभागवरती स्पेशल व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट फक्त 275मध्ये. नक्की आपल्या संग्रही राहू द्या. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये काय वाटेल की बाबा येस आपण जे पण या ठिकाणी केलेलं आहे ते परीक्षेमध्ये आलेलं आहे, त्या टाईपचा आलेला आहे. आणि तो टाईप खूप महत्त्वाचे आहेत कारण असे हजारो टाईप आहेत. जर भरकटला तर एवढा मोठा समुद्र आहे अभ्यासाचा की आयुष्य कमी पडेल एवढा अभ्यास आहे. परंतु आपल्याला एवढा मोठ्या अभ्यासाची सरळ सेवा क्रॅक करण्यासाठी, समाज कल्याण विभागाची भरती क्रॅक करण्यासाठी बिलकुल गरज नाही. तेवढंच करा जेवढं परीक्षेमध्ये येत आहे. ओके, तर माझा जो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होता तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि तुमची इच्छा असेल मी बाकीचे पण ICDAचा फॉर्म भरलेला आहे, आदिवासी विभागचा फॉर्म भरलेला आहे, रेल्वे भरतीचा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, MPSC कंबाईनचा मी या ठिकाणी फ्युचरमध्ये अभ्यास करणार आहे, बँकिंग DCC जी बँक आहे त्यांचा या ठिकाणी मला भेटणार आहे, IBPSच्या येणाऱ्या परीक्षा त्याचा मला पाहिजे आहे. सगळंच तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त नाही, फक्त 499 मध्ये सगळं तुम्हाला कंटेंट भेटून जात आहे. तर ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता किंवा सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट सुद्धा तुमच्यासाठी अगदी टू द पॉईंट फक्त 275मध्ये उपलब्ध आहे. तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ तुम्ही मन लावून काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकला त्यामुळे सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.